बाहेरची सगळी कामं आवरून झाली आता आणि मी घरात आले स्वयंपाकाला. पीठ मळून घेतलं इथं. पीठ चांगलं भिजते तोपर्यंत बटाट्याची भाजी टाकते शिजायला. आणि आज करायचं आहे पिवळं बटाटा. तर चला बटाटा करून घेऊया. इकडं पिवळं बटाटा झाले आता. चपात्या लाटून घेते. इथं मुलांच्या डब्यासाठी आधी करते चपात्या. चपात्या माझ्या गरम गरम करायला चालायच्या. तोपर्यंत इकडं राधाचं चालू जेवण. राधा कशी झाली बटाट्याची भाजी? छान झाली का? राधा सगळं आवरून झालं. कालपासून लवकरच बस यायला लागली त्याच्यामुळं. हां कुरडूवरनं वाटेवरनं आधी उजनीवरनं जात होती ना. तिकडून का बंद केली? 10 नंबर 7 नंबर ना मोकळी शेंगते ते त्यांच्यात टाकली थोडी, त्यांनी आम्हाला टाकली थोडी. होय 7 नंबरच्या बसमध्ये का जेवण करून? एवढं चालू. बरं इकडं चालू आहे राधाचं जेवण करायला. हे पावसाची रिमझिम यायला. पाऊस येतोयच बाहेर. आम्ही पावसात भिजलो काय करायचं? नाही भिजत. कसं काय भिजन तुम्ही पावसात? आम्ही चाललो बसायला पळत गेले की लागत नाही का? नाही पळत नाही दमान जायचं. पडत असतं चिखलाचा घसरत. हो बाकीच्या मुलांचं चालू आहे आवरायला. बाल्याचं आणि आजूचं पण आवरून झाले. आता जेवण करायला लागले ते. तुझं पहिलं झालं आहे. झाली का भाजी? आवडली का रे सगळ्याला? तर आजच्या जेवणाचा मेनू आहे शेव, पिवळं बटाटा आणि चपाती. मग आमटी करायची का नका आज? नको का? बरं आणि पप्पाला करू का? बरं आता इथं जेवण चालू आहे सगळ्यांचं गरम गरम मुलांचं. वगैरे झाले करून आता स्वयंपाक राहिला बाकीचा. आणि आता वाजले त्या 7:30 आणि पावसाने जोर चांगला धरला. चांगला यायला लागलाय पाऊस. इकडं वैरण खायला लागले. तिकडं बांधली होती झाडाखाली. झाडाखाली भरपूर चिखल झाल्यामुळं इकडं अजून आणली हडपणावर. चांगला पाऊस सुरू झाला आता. अ 10 वाजले. त्या पावसाने उघडीक दिली. पाऊस उघडलाय आणि कपडे धुवून टाकले ती इकडं वाळत. आणि माझी घरातली भांडी झाली ती आता घासून जेवणं झाली. आणि आता फरशी पुसून घ्यायला लागले. पावसामुळं भरपूर चिखल झाला पोर्चमध्ये पण. पोर्च सगळं स्वच्छ करून घेते. किचन आणि हॉल नंतर घेते. हॉल सगळा पुसून आणला. आता पोर्च राहिला पुसायचं. लागले शेंगा हे मग आता शेंगाचा येल आणलाय उपटून. आता भरपूर शेंगा लागले त्याला. आता चालू केलं इथं बसून खायला. पोरचे पण सगळं स्वच्छ पुसून झालं. आता घरातली सगळी कामं झाली आणि आता टी व्ही बघत बघत माझ्या शेंगा फोडायला चालू आहे. त्या शेंगा फोडून घेते. वाटीभर एवढ्या मोठ्या खोल्या आहे तेवढ्या वाटीभर फोडते. बाकीच्या नंतर फोडते. चला मग फोडून घेऊया शेंगा. आता शेंगा फोडून झाल्या आता दुपारच्या. आणि आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची. तर आज संध्याकाळच्या जेवणाच्या भाजीमध्ये आळूच्या देठाची भाजी करायची आणि आळूच्या पानांच्या वड्या करायच्या त्या. तर मी आता आळूची पानं छान अशी तोडून घेते.
वारं भरपूर सुटले आणि ह्याला आता नीट करून म्हणजे देठाला नीट करावं लागतं ते. अशी आळूची पानं तोडून झाली ती आता माझी. आता ह्याची पानं वेगळीकडे करते आणि देठं वेगळीकडे करते. म्हणजे देठांची पण भाजी होती, या देठांची भाजी करायची. चला मग नीट करायला घेते. ची पानं नीट करून झाली ती. देठं साईडला घेतली ती काढून आणि मोठी मोठी थोडीच पानं निघली. त्याच्या वड्या करायच्या आणि इकडं देठं निवडून घेतली ती. देठं आणि थोडीशी बारकी पानं होती त्याची भाजी करायची. नीट करून घेतली आता. आता याला संध्याकाळी वड्या आणि देठांची भाजी करायची. आता वाजले 4 आणि मुलं आता 15 मिनिटात घरी येते ती. तर मुलांच्या नाश्त्यासाठी आज पोहे करायचे ते. सगळ्यांनाच करायचे आज नाश्त्याला पोहे आता 4च्या. तर त्यासाठी मी कढीपत्ता न्यायला आले इकडं. कढीपत्ता घेऊन जाऊ. तर रानात काय कढीपत्ता येत नाही. तर इथं एक फळ लावलं होतं एक रोप. तर जरा असं फाटे फुटलेले खालनं जमिनीतनं त्याचं आले छोटे छोटे. त्याचं घेऊन चालले आता कढीपत्ता. मुलांनी सकाळी जाताना सांगितलं होतं की 4 वाजता आल्यावर आम्हाला पोह्याचा नाश्ता दे म्हणून. मग त्यासाठी त्यांना पोह्याचाच नाश्ता करायचा. आता कढीपत्ता घेतला आता. चला आता जाऊया आणि चला आता जाऊया घरी आणि पोह्याची तयारी करूया. सकाळपासून पाऊस होता, परत उघडला, कपडे बिपडे वाळले सगळी. आणि आता पडले सगळं, वारं सुटले असं सगळं, वारं सुटले. जाऊया घरी आणि पोह्याची तयारी करूया. पोह्याचं सगळं साहित्य घेतलंय. कांदा चिरून घेतलाय, कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलाय, मिरची चिरली बारीक स्वच्छ धुवून, कोथिंबीर आणि शेंगदाणे. चला आता फोडणी देऊन घेऊ. तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यावर आधी शेंगदाणे चांगलं तळून घेते. फोडणीला टाकलं आता सगळं. कांदा भाजायपर्यंत पोहे भिजवून घेते. फोडणी देऊन झालं आता पोह्याला 5 मिनिटं ठेवते, म्हणजे 5 मिनिटात पोहे तयार होते. नाही मस्तपैकी पोहे तयार झाले. तर आता संध्याकाळच्या 6 वाजले झालेले आहे. गुरांचं बघायचं तर आपल्याला. चला आता शेळ्यांना वैरण आणून घेऊ. शेळ्यांना वैरण टाकली की मग गुरांचं बघायचं. वैरण टाकून झाली आता, गुरांचं बघते. शेळ्यांचं झाल्यावर गुरांना बघितलं. गुरांना इथं जरा सगळं झालंय, तिथं म्हशीला बांधलंय, खाते आता म्हैस. आणि इकडं आता गाईला मुरघास ठेवलाय. गाई काय तिथल्या गावात खात नाही, त्यामुळे तिला मुरघास ठेवला. आता बाहेरची सगळी कामं झाली आता. तर आळूच्या वड्या आणि कॅन्सल झाल्या आणि इथं अचानक ठरलं की वडापाव करायचं आहे. त्यामुळं तर बाल्याच्या आवडीचं इथं वडापाव. तर त्यासाठी इथं वड्याची भाजी केली, फोडणी देऊन झालते आणि गोळे करून घेतलेत आता वड्याचे. आणि इकडं बेसन मिक्स करून पातळ करायचं चालू आहे, त्याचं मिश्रण करायला. तर हळद टाकायचं यामध्ये थोडीशी. तर इथं आता तेल गरम करायला ठेवलं होतं. मी बाहेरचं काम करते तोपर्यंत जरा आणि वडे सोडायला चालू आहेत. तेल चांगलं तापलं म्हणजे चांगले तळतात, जास्त नाही, 4-4च तळून घ्यायला लागली होती. आमच्यात वडापाव केला की काही स्वयंपाक लागत नाही, त्याच्यामुळे वडापाव आणि पाव आणायला गेली तिने गावात आता. आणि थोड्याशा चपात्या करायची तर 4 दोघांपुरते. त्यांना दोघांना पाव आवडत नाही, त्याच्यामुळे ते चपात्या करावं लागतात. इथे छानपैकी असे वडे तळून घेतले. मस्तपैकी असे वडे करून झाले. वडे तळलेले घरच्या घरी. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि आता इथं पीठ मळले. पीठ मग मळून ठेवलं तर चांगलं भिजले. आता चपात्या करून घेते, थोड्याच करायच्या ते चपात्या. आता लाईट काय नाही, 9:30 वाजता लाईट येणार आहे. आणि आम्ही आता सगळेजण पोर्चमध्ये बसलोय जेवायला. आणि ह्यांना भूक लागली. कशाची भूक लागली रे? वडापावची. तर इथं पाव आणलेत आताच. तर या सर्वजण वडापाव खायला. आहे का ना बाल्या? का ना ग? या का? आणि